राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। तर सध्याची जी दृश्य आपण बघतो आहोत की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी राजा पुन्हा एकदा चिंतेत आहे, कारण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि यवतमाळ, अकोला या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बरसतो आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आणि तुषार तपासे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणाहून हे दोन्ही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवींद्र, सुरुवातीला तुमच्याकडे येते, रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती आहे? कारण अवकाळी पावसानं किती नुकसान केलंय शेतकऱ्यांचं, आंब्याची सुद्धा काय परिस्थिती आहे? आपण जर पाहिलं तर गेले काही दिवस तापमानाचा पारा आहे तो वाढलेला होता। अक्षरशः उष्माने नागरिकांची अंगाची लाही होत होती आणि त्यातच दुपारनंतर जो काल पडलेला जो पाऊस आहे, पावसाच्या सरी आहेत त्या जोरदार कोसळल्या जिल्ह्यामध्ये आणि अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन आहे ते विस्कळीत झालं होतं। विशेष म्हणजे जे आंबा काजूचं जे काढणीचं शेवटचं जे फळ आहे ते सुद्धा हातातोंडातून बागायतदारांच्या गेलेलं आहे। कारण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये जे झाडावरचे आंबे आहेत ते झाडांवरतीच काही ठिकाणी पिकवले जातात। काढणीचं फळ त्याला म्हटलं जातं आणि आंबाप्रमाणेच काजू सुद्धा कालच्या वादळी वाऱ्यानं ते सुद्धा या फळाची सुद्धा गळ झालेली आहे, पडगळ झालेली आहे। त्यामुळे सुद्धा जे आंबा आणि काजू बागायतदार आहेत ते सुद्धा हवालदिल झालेले आहेत। अचानक पडलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलं। काही ठिकाणी जी महामार्गावरची अर्धवट स्थितीत असलेली जी कामं आहेत त्या ठिकाणी पूर्णतः चिखलाचं साम्राज्य झालं होतं। त्यामुळे अशा पावसांमध्ये पावसाच्या पाण्यातूनच चिखलातूनच प्रवाशांना प्रवास करावा लागता। विशेष म्हणजे मे महिन्याचे अजून काही दिवस बाकी आहेत। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे नक्कीच या 15 दिवसांमध्ये पुढील 15 दिवसांमध्ये प्रशासनाला जी अर्धवट राहिलेली कामं आहेत पावसाळ्यापूर्वीची ती या कामांना गती द्यावी लागणार आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर जर पाऊस अजूनही पडत राहिला, फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आंबा असेल किंवा काजू असेल यांचं मोठं नुकसान होताना दिसतंय। रत्नागिरीतून जाऊया साताऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी तुषार तपासे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। साताऱ्यात काय परिस्थिती आहे तुषार? स्थानिकांचं किती नुकसान झालंय? नक्कीच अवकाळी पावसाचा तडाखा हा सातारा जिल्ह्यातील अनेक भागांना बसलेला आहे। त्याच्यामध्ये खरं तर पाटण तालुक्यामध्ये आणि कोयनानगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस काल कोसळला संध्याकाळच्या सुमारास आणि त्याच्यामुळं तिथले जे आंब्याच्या बागा आहेत त्याचं मोठं नुकसान झालंय, घरांचं मोठं नुकसान झालंय। अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या तिथले भुईमुग पीक आहे किंवा इतर पिकं आहेत त्यांचं देखील बेसुमार नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी शेतकरी हतबल आहे। अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला होता, मात्र मोठ्या प्रमाणात काल जवळजवळ 3 तास ह्या कोयना पाटण भागामध्ये पाऊस कोसळत होता। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये म्हणजे मांढरदेव असेल, वाई असेल, त्याचबरोबर साताऱ्यातील बोरगाव असेल, सातारा शहरातील आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। खरं तर अजून देखील आज सुद्धा असंच ढगाळ वातावरण सगळीकडे आहे, त्यामुळे आज सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। त्यामुळं या जे काही अवकाळी पाऊस जो कोसळतोय त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, त्याचबरोबर फळबागांना बसतोय आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकांना देखील बसतोय। खरं तर जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये 5 घरांचं जे नुकसान झालं त्याच्यामध्ये त्या घरांचे सिमेंटचे पत्रे जे होते ते उडून गेलेले आहेत। काही घरांवर छतांवर झाडं कोसळलेली आहेत, असे प्रकार सुद्धा झालेले आहेत। पाटण तालुक्यातील जे कामर गाव आहे आणि नेचल गाव आहे या भागामध्ये हा फटका बसलेला आहे। नेचल गावामध्ये तर आज लग्न होतं, एक लग्न तिथी होती आणि त्या लग्नाच्या
कार्यक्रमाच्या आधीच जो लग्न मंडप उभारला होता तो पावसामुळे उडून गेलेला आहे. मोठं नुकसान झालेलं आहे. या भागात पावसाचा तडाखा बसतोय आणि खरं तर शेतकऱ्यांना ह्या पावसाचा जो अवकाळी पाऊस आहे त्याचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसतोय. आणखी अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. धन्यवाद रवींद्र आणि तुषार, तुम्हा दोघांचेही या सविस्तर माहितीबद्दल. तर पुढचे 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा देण्यात आलेला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी हा अलर्ट घोषित करण्यात आलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.